हो मॅडम आम्ही इंटरव्ह्यूसाठी रेडी आहोत. ओके. तर मग मंजिरी मॅडम कधी येतील? येतच असेल ती. ओके. अनुजा, आपल्याकडे काय पिक्चर शूटिंग आहे? नाही नाही काका, हे आयकॉन इंडिया मॅगझिन कडून आलेत इंटरव्ह्यू घ्यायला. ओ अरे वा. काय करतेस? अहो जरा नीट करते. हो पेपर मध्ये फोटो छान यायला पाहिजे ना म्हणून. आत्या, हे न्यूजपेपर मध्ये फोटो नाही येणार आहे, मॅगझिन मध्ये इंटरव्ह्यू छापणार आहे ते. आणि ऍक्च्युली आईचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेत ते. बहिणीचा. हो. चला. अगं बघून तर जाऊया ना. ए थांब थांब, कुठे चाललीयस? आपणही असणार आहोत या इंटरव्ह्यू मध्ये. अगं पण इंटरव्ह्यू वहिनीचा आहे ना मग. हो, ते आपल्यालाही काही प्रश्न विचारणार आहेत. हो ना सर? अहो हो, कसं आहे इंटरव्ह्यू मध्ये सगळेच असणार आहेत आणि संपूर्ण कुटुंबाशिवाय इंटरव्ह्यू अपूर्णच राहणार ना. हा बरोबर आहे. नाही, मी ती फाईल तुम्हाला मेल केली होती, एकदा चेक करा तुम्ही. हा बघ, अथर्व आलाच. ठीक आहे, मी तुम्हाला कॉल बॅक करतो. थांबा जरा, करतो. तुम्ही कोण आणि काय चाललंय? आयकॉन इंडिया मॅगझिन कडून आलेत आईचा इंटरव्ह्यू घ्यायला. मला कोणी काही सांगितलं का नाही? सांगायला वेळच नाही मिळाला मला. आईला फोन आला होता यांचा. दरवर्षी बाबांचा इंटरव्ह्यू घेतात, यावर्षी बाबा नाही आहेत आपल्यात म्हणून आईचा इंटरव्ह्यू घेणार आहे. ताई, याची पानं इतकी जीर्ण झाली आहेत की हात लावला तरी सुद्धा तुटतायत. असं तर आपल्याला यातलं काहीच वाचता येणार नाही. काय करायचं? मीरा, आता तरी आपल्याला ही बखर जपून ठेवावी लागणार आहे. ताई, या चिटकिडीचा वध कसा करायचा हे असेल ना तर. असेल नाही, यात काहीतरी आहे, मला खात्री आहे. अगं दोघी इकडे कशा आले? मी तर आत्ता गुहेत होते, मग या दोघी बाहेर येताना मला कशा नाही दिसल्या? ताई अगं पण हे मीरा, ती येते. तुम्ही दोघी माझ्यासोबत जो खेळ खेळताय ना, तो एक दिवस तुमच्यावरच उलटणार आहे. खेळ. तुम्हाला काय वाटतं मला काहीच कळत नाही? मंजिरी आहे मी. माझ्यापासून काहीच लपून राहू शकत नाही. मी आता बघतेच तुम्ही काय करताय ते. बघ मंजिरी, आता तू फक्त बघतच राहा, कारण दुसरा कुठला पर्याय नाहीये तुझ्याकडे. आय एम सॉरी तुम्ही इथपर्यंत आलात. तुमचा खूप वेळ वाया गेला असेल, पण हा इंटरव्ह्यू होऊ शकत नाही. आई अवेलेबल नाही. आय एम सॉरी.
डोंट बी सॉरी सर. आपण इंटरव्ह्यू नंतर करूयात. ओके. सर मी काय म्हणते, मला फक्त तुम्ही आई आई आली. आई ये ना. बरं झालं तू आलीस. चल ये ये. चला चला, आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करू शकतो. आई आली आहे. आत्या काका चला. आई ये बस. तिथे बस. वेदाचे बाबा या. मला ऑफिसची कामं आहेत. अथर्व सर, कसं आहे, पूर्ण फॅमिलीचा इंटरव्ह्यू आहे, तर तुम्ही पण बसलात तर बरं होईल. प्लीज सर. मीरा, मी इथून जाते. त्या बकरीत काय काय लिहिलंय हे बघायला हवं. मंजिरी इथे आहे म्हटल्यावर हीच संधी आहे. पण ऐक, तू अथर्वनकडे जरा लक्ष दे. ते अस्वस्थ वाटतायत. शेवटी रामपुरे घराण्याचा प्रश्न आहे. येते मी.